राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे 12 ते 14 लाख एकरवरच्या पिकांचं नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, मुख्यमंत्र्यांची माहिती। सततच्या पावसानं मुंबईच्या लाईफलाईनचा खोळंबा, मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा ठप्प, तर पश्चिम रेल्वेची वसई ते विरार वाहतूक बंद। बीकेसी मेट्रोला पुन्हा एकदा पावसाचा फटका, मेट्रोमध्ये पुन्हा एकदा गळती, मेट्रो स्थानकामध्ये सुद्धा पाणीच पाणी। पावसानं मुंबईकरांची दैना, एलबीएस मार्गावरती गुडघाभर पाण्यामधून वाट काढत असताना मुंबईकरांची पुरेवाट, दोरखंड बांधून पाण्यामधून मार्ग काढण्याचे प्रयत्न। मुंबईमध्ये पवईच्या फुलेनगर भागामध्ये पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणारा तरुण थोडक्यात बचावला, बचावाचा थरार कॅमेऱ्यात कैद। सततच्या धुवाधार पावसामुळे मिठी नदी धोक्याच्या पातळीकडे, क्रांतीनगर कुर्ला भागामधील 350 नागरिकांचं स्थलांतर, पालिकेकडून खबरदारीच्या उपाययोजना। पावसामुळे मुंबईचे रस्ते जलमय, साचलेल्या पाण्यामध्ये सापांचा वावर, ठाण्यामधल्या नागरिकांमध्ये घबराट। पावसानं झोडपल्यानं राज्यामधल्या शेतकऱ्यांवरती आसमानी संकट, हिंगोलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचा चिखल, अनेक जनावरांना जलसमाधी। लेंडी प्रकल्प क्षेत्रामधल्या पूरस्थितीची चौकशी होणार, नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना, पूरस्थितीचं कारण समोर येणार, 5 जणांचा मृत्यू। मुखेडमध्ये आमदार उशिरानं आल्यामुळे स्थानिकांचा संताप, आपत्तीच्या वेळेला कुठे होतात, आमदारांना सवाल, ढगफुटीसारख्या पावसात 5 जणांचा मृत्यू। वरुण राजा कोपल्यामुळे गणेश मूर्तींना फटका, ठाण्यामध्ये गणपती कारखान्यात पाणी साचल्यामुळे मूर्तींचं मोठं नुकसान।